मंडी लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत नेहमीच तिच्या या न त्या वक्तव्याने चर्चेत येत असते। नेहमीप्रमाणे तिने यावेळी एक अजब मागणी केल्याचं समोर आलं आहे। लोकसभा निवडणुकीनंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अनेक नवनिर्वाचित खासदारांनी आपल्या खासदारकीची शपथ घेतली। कंगना रणावतने देखील खासदारकीची शपथ घेतली। त्यानंतर ती महाराष्ट्र सदन येथे दाखल झाली आणि कंगनाने महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांच्या सूटची म्हणजेच खोलीची मागणी केल्याचं समोर आलं आहे। तिच्या या मागणीनंतर अधिकाऱ्यांच्या भुवया तर उंचावल्याच, पण सोबतच संजय राऊतांनीही यावरून टोमणे लगावले आहेत। देशाची राजधानी दिल्लीत महाराष्ट्र सदन आहे। तिथे महाराष्ट्रातील आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज आणि महाराष्ट्राचे सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी या सदनात वास्तव्याची व्यवस्था केली जाते। महाराष्ट्र सदनमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांसाठी विशेष खोली असते। खासदार कंगना रणावत हिने महाराष्ट्र सदनाला भेट देत खोल्यांची पाहणी केली। तिला मुख्यमंत्र्यांची खोली आवडली। त्यानंतर ती महाराष्ट्र सदनातून बाहेर पडली। कंगनाने महाराष्ट्रातील भाजपच्या एका बड्या नेत्याला कॉल करत महाराष्ट्र सदनमधील खोल्या या खूप लहान असल्याचा दावा केला। त्यानंतर तिने थेट मुख्यमंत्र्यांच्या सूटची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। पण तिच्या मागणीला महाराष्ट्र सदनमधील प्रशासनाने प्रोटोकॉलनुसार तसं देता येत नाही असं सांगत कंगनाला स्पष्ट नकार दिला। महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना शासित बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंगनाचे वांद्रे येथील बंगल्याचा कथित बेकायदेशीर भाग पाडला होता। या घटनेवरून कंगना रणावत चांगलीच संतापली होती। त्यावेळी तिने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडायला सुरुवात केली होती। तेव्हा कंगना आणि ठाकरे गटात चांगलाच वाद पेटला होता। दरम्यान कंगनाच्या या मागणीवर संजय राऊत यांनी ट्विट करत समाचार घेतलाय। बापरे, श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत। त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी। हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजींना मिळत असेल तर काहीच हरकत नाही। महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत राहत आहेत श्रीमतीजी, असा टोमणा राऊत यांनी लगावलाय।